मेंदूघात हा भारतासमोरील एक अत्यंत गंभीर सार्वजनिक आरोग्य प्रश्न असून त्यावर तातडीने व प्रभावी उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री तथा राज्यसभा सदस्य, भारतीय वैद्यकीय संसदीय मंचाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे यांनी केले आहे। शुक्रवारी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र स्ट्रोक परिषद 2026 चा उद्घाटन सोहळा थाटात पार पडलाय। उद्घाटनपर भाषण करताना डॉक्टर बोंडे हे बोलत होते। त्यांच्या भाषणाने परिषदेचे लक्ष वेधून घेतले। या कार्यक्रमास महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री माननीय आमदार प्रकाश आबिटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। दीप प्रज्वलन व मेंदूघातक विषयी जनजागृतीच्या चित्रफित सादरीकरणाने कार्यक्रमाचा शुभारंभ झालाय। केईएम रुग्णालयाचे डॉक्टर नितीन डांगे यांनी स्वागतपर भाषण केले। त्यानंतर डॉक्टर अनिल बोंडे यांनी उद्घाटनपर भाषणात मेंदूघात उपचाराची सद्यस्थिती, आव्हाने आणि सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतलाय। डॉक्टर नीरज जैन यांनी भारतातील मेंदूघात व्यवस्थापनातील वैद्यकीय पुरावे व संशोधन अभ्यास या विषयावर सादरीकरण केले। भारतातील मेंदूघात उपचाराचे वैद्यकीय पुरावे व संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष त्यांनी यावेळी मांडले। तर मध्यवर्तीय मज्जासंस्था रक्तवाहिनी विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर रश्मी सराफ यांनी शासकीय रुग्णालयातील रक्तवाहिनी मेंदूघात उपचार, सद्यस्थिती आणि पुढील मार्ग या विषयावर सादरीकरण केले। शासकीय रुग्णालयात या उपचाराची सद्यस्थिती व भविष्यातील दिशा याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले। परिषदेच्या प्रथम सत्राचे श्री प्रतीक तिवारी यांनी आभार प्रदर्शन केले।